विद्यार्थी मित्रांनो, या चॅप्टर मधला पार्ट बी आहे बेसिक फॉर्म्युले. या बेसिक फॉर्म्युला सर्व फॉर्म्युल्यावर आता सर्व प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. तर पहिला फॉर्म्युला आहे ए प्लस बी कंसाचा वर्ग. हे फॉर्म्युला ए चा वर्ग प्लस 2ab प्लस बी चा वर्ग. त्याच्यानंतर सेकंड फॉर्म्युला आहे ए मायनस बी कंसाचा वर्ग. हे फॉर्म्युला ए चा वर्ग मायनस 2ab प्लस बी चा वर्ग. त्याच्यानंतर थर्ड फॉर्म्युला आहे ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग बरोबर पहिल्या कंसामध्ये आहे ए प्लस बी आणि दुसऱ्या कंसात आहे ए मायनस बी. नेक्स्ट फॉर्म्युला आहे ए चा घन प्लस बी चा घन बरोबर आहे पहिल्या कंसात ए प्लस बी आणि दुसऱ्या कंसामध्ये आहे ए चा वर्ग मायनस ए बी प्लस बी चा वर्ग. नेक्स्ट ए चा घन मायनस बी चा घन बरोबर पहिल्या कंसामध्ये आहे ए मायनस बी आणि दुसऱ्या कंसामध्ये आहे ए चा वर्ग प्लस ए बी प्लस बी चा वर्ग. त्याच्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला आहे बेटा ए प्लस बी कंसाचा घन आहे ए चा घन प्लस 3a चा वर्ग बी प्लस 3ab चा वर्ग प्लस बी चा घन. त्याच्यानंतर आहे ए मायनस बी कंसाचा घन बरोबर ए चा घन मायनस 3a चा वर्ग बी प्लस 3ab चा वर्ग मायनस आहे बी चा घन. त्याच्यानंतर आहे ए प्लस बी कंसाचा वर्ग मायनस ए मायनस बी कंसाचा वर्ग बरोबर याचा फॉर्म्युला आहे 4 गुणिले ए बी. आता इथं लक्ष द्या, हे दोन फॉर्म्युले सेम आहेत, फक्त इथं आहे प्लस आणि इथं आहे मायनस. तर फॉर्म्युल्यामध्ये पण इथं प्लस आहे आणि या ठिकाणी आहे मायनस. त्याच्यानंतरून हे दोन फॉर्म्युले बघा लक्षात ए चा घन प्लस बी चा घन ए चा घन मायनस बी चा घन इथं प्लस आहे इथं मायनस आहे. याचा म्हणजे चेंजेस काय इथं प्लस असेल तर फर्स्ट ब्रॅकेट मध्ये प्लस आणि इथं मायनस असेल तर फर्स्ट ब्रॅकेट मध्ये मायनस आणि इथं मायनस आहे इथं काय प्लस. हे चेंजेस लक्षात ठेवा. हे दोन फॉर्म्युले सेम आहेत. याच्यामध्ये प्लस ए प्लस बी कंसाचा घन आहे आणि ए मायनस बी कंसाचा घन आहे. ज्या ठिकाणी प्लस आहे त्या ठिकाणी सर्व फॉर्म्युल्यामध्ये प्लस आहे. ज्या ठिकाणी मायनस आहे तिथं ए चा घन मायनस नंतर प्लस आणखी मायनस. हे ए प्लस बी कंसाचा वर्ग मायनस ए मायनस बी कंसाचा वर्ग याचं सोल्युशन आहे 4ab. ओके, हे फॉर्म्युले तुम्ही सर्वजण नोट करून ठेवा. बेसिक फॉर्म्युल्यावर आपण फर्स्ट प्रॉब्लेम बघूया. फर्स्ट प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते बघा विद्यार्थी मित्रांनो. हे 29 गुणिले 29 सारखं गुणिले सारखं येते सारख्याचा वर्ग मीन्स 29 चा वर्ग आला प्लस या 58 ला बेटा आपण लिहू शकता 29 गुणिले 2 किंवा याला लिहा तुम्ही 2 गुणिले 29. लक्षात 58 ला आपण काय लिहिले आपण 58 चे फोड पाडल्या. लक्षात 2 गुणिले 29 2 गुणिले 29 म्हणजे कितीचे ते 58 गुणिले 26 ला 26 प्लस 26 गुणिले 26 26 चा वर्ग. म्हणजे याच्यासाठी कोणता फॉर्म्युला लागेल फॉर्म्युला नंबर 1 लागेल म्हणजे कोणता ए प्लस बी कंसाचा वर्ग बरोबर ए चा वर्ग प्लस 2ab प्लस बी चा वर्ग हे फॉर्म्युला लागेल याच्यासाठी. मीन्स ए म्हणजे कोण आहे तर ए चा वर्ग म्हणजे कोण 29 चा वर्ग आणि बी चा वर्ग म्हणजे 26 चा वर्ग. 2 ला 2 आहे इथं आणि ए मीन्स 29 आणि बी मीन्स 26. ओके, तर याला या संपूर्ण एक्सपांडला आपण काय लिहू शकता एक्सपान्शनला लिहू शकता आपण ए प्लस बी कंसाचा वर्ग म्हणजे 29 प्लस 26 कंसाचा वर्ग याला असं लिहू शकता 29 प्लस 26 55 55 चा वर्ग आणि 55 चा वर्ग करा 55 गुणिले 55 याचं उत्तर येते 3025. तर फायनल आन्सर आलेला विद्यार्थी मित्रांनो 3025. लक्षात जे फॉर्म्युला लागला ते फॉर्म्युला नोट करून ठेवा. सेम सेकंड नंबरचा प्रॉब्लेम बघू. सेम जे अगोदर झालेला आहे त्या सूत्राने करायचं आहे हे पण प्रॉब्लेम. 34 गुणिले 34 इथे येते 34 चा वर्ग प्लस ला प्लस 68 ला लिहिता येते 2 गुणिले 34 गुणिले 23 ला 23 प्लस 23 ला लिहिता येते 23 गुणिले 23 23 चा वर्ग. सेम याच्यासाठी फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो ए प्लस बी कंसाचा वर्ग ए चा वर्ग प्लस 2 गुणिले ए गुणिले बी प्लस बी चा वर्ग या फॉर्म्युल्यानं करा. म्हणजे याचं एक्सपान्शन हे आहे. तर याला आपण काय लिहू शकता पहिल्यांदा ए चा वर्ग म्हणजे इथे लिहू शकता आपण 34 नंतर नाही प्लस बी बी म्हणजे कोण आहे 23 याचा कंसाचा काय येते वर्ग 34 प्लस 23 दोघांची बेरीज करा 4 आणि 3 7 3 आणि 2 5 कंसाचा वर्ग या 57 चा वर्ग करा 57 चा वर्ग 7 चा वर्ग 49 ला 9 हातच्या आले 4 7 5 35 35 च्या डबल 70 70 आणि 4 74 ला 4 हातच्या आले 7 5 चा वर्ग 25 25 आणि 7 किती येतात 32. तर आपलं फायनल आन्सर आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो 3249. नसता तुम्ही डायरेक्ट 57 गुणिले 57 पण करू शकता. तर याला फॉर्म्युला कोणता लागलेला आहे ए प्लस बी कंसाचा वर्ग बरोबर ए चा वर्ग प्लस 2 गुणिले ए गुणिले बी प्लस बी चा वर्ग. ओके.
नेक्स्ट थर्ड नंबरचा प्रॉब्लेम बघा. 19 गुणिले 19 चा वर्ग. इथं काय करू विद्यार्थी मित्रांनो, 26 ला आपल्याला लिहिता येते 2 गुणिले 13 लिहिता येते. 13 दोन्ही किती येते 26. तर आपण गुणिले मधामध्ये लिहितो 19 जशास तसं, प्लसला प्लस 13 गुणिले 13 13चा वर्ग. सेम अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये जे फॉर्म्युला लागला होता सेम तेच फॉर्म्युला इथं पण यूज होते. ए प्लस बी कंसाचा वर्ग. काय बेटा फॉर्म्युला? ए चा वर्ग प्लस 2 गुणिले ए गुणिले बी प्लस बी चा वर्ग. याला काय लिहू शकता बेटा आपण? ए प्लस बी कंसाचा वर्ग. तर याला काय लिहिसाल आपण? ए म्हणजे कोण आहे 19 प्लस बी म्हणजे कोण आहे 13. लक्षात, बी म्हणजे कोण आहे 13, कंसाचा काय येते वर्ग. 19 प्लस 13 दोघांची बेरीज करा किती येते 32 कंसाचा वर्ग. 32 चा वर्ग करा, 2 चा वर्ग 4 बेत्रिक 6 6 च्या डबल 12 12 ला 2 हातचा आला 1 3 चा वर्ग 9 9 1 10. फायनल आन्सर आलेला आहे 1024. आणि तुम्ही याला 32 चा वर्ग 32 गुणिले 32 असं पण करू शकता. लक्षात, आणि जे फॉर्म्युला लागलाय ते नोट करा. प्रत्येक प्रॉब्लेमच्या वेळेस म्हणजे तुम्हाला ते पाठ होऊन जाईल. लक्षात, फायनल आन्सर आहे 1024. तर आपण 4 नंबरचा प्रॉब्लेम बघू विद्यार्थी मित्रांनो. ते पहा. लक्षात, याला पहिल्यांदा आपण व्यवस्थित लिहून घेऊता. 38 गुणिले 38 जशास तसं. पहिल्यांदा हे 38 गुणिले 44 लिहा. 38 गुणिले 44 जशास तसं. हे 22 गुणिले 22 शेवटी लिहा प्लस 22 गुणिले 22. लक्ष द्या, 38 गुणिले 38 38 चा वर्ग प्लसला प्लस 38 ला या 44 ला लिहिता येते 2 गुणिले 22 गुणिले हे 38 जशास तसं प्लसला प्लस 22 गुणिले 22 22 चा वर्ग. सेम फॉर्म्युला लागते. ए चा वर्ग प्लस 2 गुणिले ए गुणिले बी प्लस बी चा वर्ग. तर काय बेटा फॉर्म्युला? ए प्लस बी कंसाचा वर्ग बरोबर ए चा वर्ग प्लस 2 गुणिले ए गुणिले बी प्लस बी चा वर्ग. तर याला आपण लिहू शकता 38 प्लस 22 कंसाचा वर्ग. इथे याची बेरीज येते 60 60 चा वर्ग बरोबर 3600 60 चा वर्ग. फायनल आन्सर आलेला आहे 3600. आता 5 नंबरचा प्रॉब्लेम बघा. याच्यामध्ये येते 42 गुणिले 42 42 चा वर्ग मायनस या 84 ला आपण लिहू शकता 42 गुणिले 2 गुणिले 29 ला 29 प्लस 29 गुणिले 29 29 चा वर्ग. याला आणखी व्यवस्थित लिहून घ्या. 42 चा वर्ग हे 2 पहिल्यांदा लिहा गुणिले 42 गुणिले 29 प्लस 29 चा वर्ग. लक्षात, इथं मायनस आहे, इथं ए चा वर्ग मायनस 2 गुणिले ए गुणिले बी प्लस बी चा वर्ग. म्हणजे सेकंड फॉर्म्युला लागल. फॉर्म्युला काय? ए मायनस बी कंसाचा वर्ग बरोबर ए चा वर्ग मायनस 2 गुणिले ए गुणिले बी प्लस बी चा वर्ग. हा फॉर्म्युला आहे. या एक्सपान्शनला आपण ए मायनस बी कंसाचा वर्ग लिहू शकतो. तर 42 मायनस 29 याला आपण एक्सपान्शनला लिहू शकता 42 मायनस 29 कंसाचा वर्ग. 42 मधून 29 मायनस करा 12 12 मधून 9 गेले उरले 3 3 मधून 2 गेला उरला 1. याची वजाबाकी येते 13 13 चा वर्ग आणि 13 चा वर्ग येते 169. फायनल आन्सर आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो 169. आणि जे फॉर्म्युला लागलाय ते फॉर्म्युला नोट करून ठेवत चला. ए मायनस बी कंसाचा वर्ग. ओके. 6 नंबरचा प्रॉब्लेम बघा विद्यार्थी मित्रांनो. प्रॉब्लेम थोडासा मोठा आहे पण लई इझी आहे आणि लई इझी स्टेप न सांगतो. काय दिलंय 6.2 गुणिले 6.2 प्लस 12.4 गुणिले 2.8 प्लस 2.8 गुणिले 2.8 या दोन्ही ठिकाणी प्लस प्लस आहे. म्हणजे इथं ए प्लस बी कंसाचा वर्ग हा फॉर्म्युला यूज होईल. आणि ते फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. त्या फॉर्म्युला काय? ए प्लस बी कंसाचा वर्ग बरोबर ए प्लस बी कंसाचा वर्ग ए चा वर्ग प्लस 2ab प्लस बी चा वर्ग. आणि खाली लक्ष द्या, खाली ए गुणिले ए मीन्स 4.3 गुणिले 4.3 याचा वर्ग येते आणि इथं मायनस आणि इथं प्लस आहे. म्हणजे इथं कोणता फॉर्म्युला लागेल? ए मायनस बी कंसाचा वर्ग बरोबर ए चा वर्ग मायनस 2ab प्लस बी चा वर्ग. तर आपण सॉल्व्ह करू. दिलेलं गणित लक्ष द्या. 6.2 गुणिले 6.2 6.2 चा वर्ग
प्लस 12.4 गुणिले 2.8, या 12.4 ला आपण 2 गुणिले 6.2 लिहू शकता. 2.8 ला 2.8, 2.8 गुणिले 2.8, 2.8 चा वर्ग भागिले जशाच तसं 4.3, 4.3 काय ते 4.3 चा वर्ग, या 8.6 ला लिहू शकता आपण 2 गुणिले 4.3. 2 गुणिले 4.3 म्हणजे 8.6 आणि हे गुणिले 1.3 जशाच तसं प्लस 1.3 गुणिले 1.3, 1.3 चा वर्ग. आता लक्षात द्या, वरी ए प्लस बी झालं, खाली ए मायनस बी. ए म्हणजे कोण आहे 6.2, बी म्हणजे कोण आहे 2.8. इथं बघा ए म्हणजे कोण आहे 4.3 आणि बी म्हणजे 1.3. लक्ष द्या, ए प्लस बी आहे अंशामध्ये म्हणजे 6.2 प्लस 2.8 कंसाचा वर्ग भागिले खाली ए मायनस बी आहे, ए म्हणजे आहे 4.3 मायनस 1.3 कंसाचा वर्ग. इथं 6.2 प्लस 2.8 येते, इथं 9.0 कंसाचा वर्ग आणि खाली येते 3 चा वर्ग. 9 चा वर्ग येते 81 आणि खाली 3 चा वर्ग येते 9, 9 9 81. फायनल आन्सर आलेला विद्यार्थी मित्रांनो 9. ओके.